तुकोबांचं काय म्हणणं आहे, अवघी एकाची वीण तेथे कैची भिन्ना भिन्न. एक ही तुम्हाला निर्माता आहे, एकानेच तुम्हाला निर्माण केलेलं आहे. मग हा भेद कसला, मग ही भिन्नता कसली? याचा अर्थ तुम्ही बंधू भगिनी आहात. एका अभंगात तर तुकोबा म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगल. तुम्ही भागवतचा संदर्भ दिला, भागवत काय सांगितलं? तुकोबा सांगताय, तुकाराम महाराज काय, ऐकाजी तुम्ही भक्त, म्हणजे हे भक्तांनो ऐका, ऐकाजी तुम्ही भक्त. भागवत, भागवत काय आहे तुम्हाला समजून सांगतो, ऐका काय. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची ही भागवत. किसी से नफरत मत करो, कोणाचा द्वेष करू नका. आणि शेवट तर हाईट आहे, हाईट आहे. समाजवादी जे लोक आहेत, समाजशास्त्राचा अभ्यास करणारे आहेत, पैगंबरांचा आणि तुकोबांचा हा जो संदर्भ आहे ना, असं म्हणता येईल की तुकोबांनी पैगंबरांच्या उपदेशाचं आपल्या अभंगातून वर्णन केलेलं आहे. अगोदर पैगंबरांचं सांगतो काय म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे, अखिल मानवजात एक ही जिस्म और एक ही जान की तरह है. समजलं ना? मानवजात एकच देह, एकच शरीर आणि एकाच आत्म्या समान आहे. शरीराचे किती अवयव आहेत? डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत हजारो अवयव आहेत, बरोबर ना? एकच आहे ना, प्राण एकच आहे ना. आता मला सांगा, पैगंबरांचं जे म्हणणं आहे कि तुम सब एक ही जिस्म और एक ही जान की तरह हो, याचं स्पष्टीकरण असं आहे की फॉर एक्झाम्पल आपल्या डाव्या करंगळीला पायाच्या विंचू चावला तर उजव्या पायाची करंगळी आनंदाने उड्या मारते का? असं झालं पाहिजे का? काय होतं रिअली, काय होतं? सारं शरीर बेचैन, एक अवयव बेचैन दुखी आहे, सारं शरीर दुखी आहे. शरीराच्या एका पार्टला सेटिंग झालेलं आहे, टेम्परेचर ताप साऱ्या शरीराला आहे. पैगंबरांचं म्हणणं आहे, समाजात एक कुटुंब जर दुःखी असेल ना, त्याची जाणीव साऱ्या जालनेकरांना झाली पाहिजे, साऱ्या समाजाला झाली पाहिजे. हा आदर्श जो आहे पैगंबरांनी अपेक्षित केलेला आहे आणि त्यावेळी प्रस्थापित झालेला. पण मी तुकोबांचा संदर्भ देतो. भागवत कराल ते हित सत्य करा, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची. तुका म्हणे, एका देहाचे अवयव सुख दुःख जीवा भोग पावे. एका देहाचे अवयव आहात तुम्ही, आणि एक अवयव जर आजारी पडला तर जसं संपूर्ण शरीर जे आहे ते त्याच्या सहभागी होतं. तो आदर्श समाज, ते स्वप्न तुकोबांनी पाहिलेलं आहे. संतांचं सुद्धा म्हणणं बंधुत्वाचं आहे, समतेचं आहे, संपूर्ण सद्भावनेचं आहे. आणि संतांकडून आपण निघालो